नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद. कारला मोपेडची धडक लागल्याच्या कारणावरून तसेच विरोधी बातम्या प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्रकार व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पत्रकाराच्या डोक्यात व पाठीवर दगडानं मारहाण तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पसार झालेल्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलंय. ही कारवाई सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी करण्यात आली. या प्रकरणी पत्रकार सुशील मारुतराव थोरात व 49 राहणार राज्य कर्मचारी सोसायटी समतानगर सावेडी अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 20 ऑगस्ट रोजी थोरात यांच्या मारुती अल्टो कारला सोनू कोहक यांनी मोपेडनं धडक दिली. या घटनेच्या कारणावरून तसेच थोरात यांनी आरोपींच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याच्या रागातून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निकरड व एका अनोळखी व्यक्तीनं थोरात व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर थोरात यांना खाली पाडून डोक्यात व पाठीवर दगडानं मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी 2 पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. पथकानं गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी राजगुरुनगर पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकानं तेथे शोध घेतला. मात्र आरोपी तेथून पसार झाले. त्यानंतर दिनांक 24 ऑगस्ट रोजी मुख्य आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक हा साथीदारांसह छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज MIDC परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकानं वाळुंज MIDC परिसरात सापळा रचून हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक वय 27, महेश उर्फ पप्पू दशरथ मते वय 27 आणि प्रशांत शिवाजी निकरड वय 25 यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी पत्रकार थोरात व त्यांच्या मुलाला मारहाण केल्याची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. ताब्यातील 3 आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत. दरम्यान ताब्यातील आरोपींपैकी हेमंत उर्फ सोनू कोहक व प्रशांत निकरड हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हेमंत कोहक यांच्यावर यापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर प्रशांत निकरड यांच्यावरही तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1) अन्वये गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार संदीप पवार, योगेश भिंगारदिवे, अतुल लोटके, शाहिद शेख, राहुल द्वारके, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सुनील मालनकर, भगवान थोरात व प्रशांत राठोड यांच्या पथकानं केली आहे. SR24 न्यूजसाठी प्रतिनिधी वसंत रांधवन, अहिल्यानगर.